झी 24 तास, एक पाऊल पुढे. काय ह्यातलं हवं आहे आणि काय नको आहे हे अगदी लहानपणापासून मुलांना समजावून जर सांगितलं तर त्यांनाही ती जबाबदारी जाणवते आणि हळूहळू का होईना त्यांचं वर्तन मुळापासून बदलतं. हे होऊ शकतं आणि पालक म्हणून घरी ज्या प्रमाणात ज्या जागरूकतेने हे आपण करू तितका शाळेतला शिक्षकांच्यावरचाही ताण कमी होणार आहे आणि मुळात मुलांना रिस्पेक्टनी कंप्लीट रिस्पेक्टनी वागवणं कितीही लहान मुलं असेल तरी हे महत्त्वाचं आहे असं मला वाटतं. ते अवघड आहे म्हणजे आपण इतक्या गोष्टी एका वेळेला करत असतो पालक म्हणून शिक्षक म्हणून की पटकन मी सांगते म्हणून ऐक गप्प बस हे फार सहज आपल्याकडून केलं जातं. पण जे मगाशी मॅडम म्हणल्या तसं त्याच्यावर थोडा रिस्ट्रेन आणि थोडा प्रयत्न केला तर हळूहळू का होईना पण हा बदल घडेल निश्चित असं मला वाटतं. अगदी. डॉक्टर जाधव, ज्या घटनेपासून आपण सुरुवात केलेली होती किंवा ज्याच्या निमित्तानं आपण हा विषय चर्चेला घेतलेला आहे की एका मुलीने चड्डीमध्ये शू केली, त्याच्यामुळे तिच्या शिक्षिकेने तिला अघोरी शिक्षा दिली. आत्ता या ठिकाणी तुम्ही काय सांगाल, हेच प्रकरण कसं हाताळता आलं असतं? आता बघा याच्यात काय झालंय, घटना अशी घडली आहे की त्या मुलीनी ती म्हणजे शी वॉज स्टेईंग म्हणजे विद्यालयाच्या याच्यामध्ये राहत होती ती आणि झोपेमध्ये शू झाली तर त्याला नॉक्च्युर्नल एन्युरेसिस म्हणतात. हो. ओके. आता हे काय झालं, हे ब्रेनशी निगडीत आहे, मेंदूशी निगडीत आहे. मेंदूमध्ये आपण जेव्हा झोपतो आपली झोप ही आपल्याला एकसंग जरी दिसत असली तरी त्याच्यात काही पार्ट्स असतात. हो. REM स्लीप, नॉन REM स्लीप. म्हणजे ज्या REM स्लीपमध्ये स्वप्न पडत असतात आणि दुसरा पार्ट असतो डीप स्लीप. आता काय होतं की डीप स्लीप काही मुलांमध्ये एवढी डीप असते की त्याच्यामध्ये ब्लॅडरचे स्पिंक्टर्स रिलॅक्स होतात आणि ती लघवी म्हणजे पहिल्या फेजचा जो REM पहिली जी डीप स्लीप येते त्याच्यामध्ये स्पिंक्टर रिलॅक्स होतात आणि युरिन पास होते. दिस इज नॉक्च्युर्नल एन्युरेसिस. आता हा मेंदूशी निगडीत प्रॉब्लेम आहे. याला ट्रीटमेंट्स आहेत. ट्रीटमेंट करून ती जी डीप स्लीप लाईट करता येते, ती स्लीप लाईट केली तर हे प्रॉब्लेम सॉल्व्ह होतात आणि काही कंडिशनिंग करायला लागतात. आता कसं आहे की आपण हार्डवेअर जर करेक्ट नाही केलं आणि सॉफ्टवेअर करेक्ट करण्याचा प्रयत्न केला तर काही फायदाच नाही. तसंच झालं याच्यामध्ये. समजूनच नाही घेतलं की मेंदूशी निगडीत प्रॉब्लेम आहे. 5 वर्षापर्यंत नॉर्मल मुलांमध्ये ड्रायनेस येतो, 5 वर्षापर्यंत स्पिंक्टर कंट्रोल येतो. 5 वर्षाच्या पुढे जर झोपेमध्ये शू होत असेल तर ते नॉक्च्युर्नल एन्युरेसिस कन्सिडर केलं जातं आणि ट्रीट केलं जातं. ॲबनॉर्मल मुलांमध्ये साधारणपणे 7 वर्षाच्या पुढे ही ट्रीटमेंट केली जाते. आता ही कारणंच जर शोधली नाहीत तर शिक्षा झाली. आता याच्यामध्ये मला तर दोन्ही संभावना येतात की ही 5वी मधली मुलगी होती. 5 वर्षाच्या नंतर म्हणजे साधारणपणे वय वर्ष 10 जर असेल तर तिला ह्या विषयाच्या तज्ज्ञांकडे नेलं गेलं होतं का, की ह्या विषयावरती काही कोणाचा सल्ला घेतला गेला होता का? म्हणजे पॅरेंट्स पण अवेअर नव्हते. ठीक आहे. आणि टीचरला पण हे माहिती नव्हतं. त्याच्यामुळे त्यांनी जे काही म्हटलं की पारंपरिक हे आहे असं असूच शकत नाही. पारंपरिक तर गोष्टी फार जुन्या झाल्या. पारंपरिक म्हटलं तर पूर्वी आपल्याला शेपटी येते, आता कुठे. पण म्हणजे याचा तर त्याच गोष्टींना धरून नाही चालत. सायन्स पुढे जात आहे कशासाठी? सायन्स ह्या सोसायटीसाठी आहे. तर ते फॉलो करण्यासाठी त्या तज्ज्ञ मंडळींची आपण डेफिनेटली मदत घेऊ शकतात. त्याला ट्रीटमेंट्स आहेत. आता जसं मॅडम म्हणाल्या की कारणं असतात की मुलं चुळबुळ करत असतात. आता चुळबुळ करतात, एक मुलाचं डिस्ट्रॅक्शन झालं की सगळा वर्ग डिस्टर्ब होतो म्हणून मग त्याला शिक्षा मिळते. आता काय ह्याच्यामध्ये याची कारण म्हणजे त्याला ADHD म्हणतात. हा मुलगा ही सफरिंग फ्रॉम अटेन्शन डेफिसिट हायपर ॲक्टिव्हिटी डिसऑर्डर. तर ह्याची ही ट्रीटमेंट होऊ शकते. म्हणजे प्रत्येक शिक्षेच्या तळाशी जाताना आपण हे का होतंय हे जर समजून घेऊ शकलो तर ह्या शिक्षेची कारणं बरीचशी नाहीशीच होऊन जातात. अगदी. आपली वेळ संपत आली आहे. शेवटचे 30 सेकंद आहेत. त्याच्यामध्ये तुम्ही काय महत्त्वाचे मुद्दे सांगाल, काय टिप्स द्याल शिक्षकांना किंवा सगळ्यांनाच, जेणेकरून शिक्षा या प्रकाराविषयी गैरसमजूत होणार नाही? सगळ्यात महत्त्वाची शिक्षेची जी सुरुवात होते ती निगेटिव्ह जो मुद्दा येतो ते पालकांकडनं. आता एकच मुद्दा म्हटलं की जसं विभावरी मॅडमना एक पाठीत धपाटा मिळाला, त्यांच्या गणितावरती प्रॉब्लेम झाला. मला 8वीमध्ये एक धपाटा मिळाला, माझी हायपर ॲक्टिव्हिटी कमी झाली आणि मी वैद्यकीय शिक्षण घेऊ शकलो. म्हणजे प्रत्येक शिक्षा ही त्या प्रमाणात तोलली गेली पाहिजे. त्याच्यामुळे पॅरेंट्सचा पहिला रोल आहे की तुम्ही निगेटिव्ह विचार करू नका, त्या शिक्षेबद्दल पॉझिटिव्ह पण विचार करा. शिक्षकांसाठी ती शिक्षा कशी असायला पाहिजे, जसं IQ इज इम्पॉर्टंट, नो डाऊट ऑफ इट, परंतु मॅडमनी जसं सांगितलं तसं EQ इमोशनल क्वोशंट पण महत्त्वाचा आहे. त्यामुळे शिक्षा कधी केली, कुठे केली, कोणासमोर केली, किती प्रमाणात केली, का केली, हे सगळे इमोशनल लेवलचे प्रश्न येतात. त्यामुळे शिक्षकांचं जर समजा काउन्सिलिंग करू शकलो आपण, जसं मॅडमने सांगितलं की D.Edच्या लेवललाच आपण त्यांना EQ बद्दल म्हणजे इमोशनल क्वोशंटबद्दल सांगू की तुझा राग
त्यावेळेस अनावर झाला. हो. कारण स्टिम्युलेट केलं त्या विद्यार्थ्यांनी स्टिम्युलेट का केलं त्याची काही कारणं आहेत. तुमची राग अनावर झाला ही तुमची पर्सनल काही कारणं आहेत. अगदी. आणि ह्याच्या इंटरफेसवरती येणं आवश्यक आहे. पालकांसाठी ह्या फार महत्त्वाच्या गोष्टी आहेत. कारण शिक्षेच्या नावाने आपण जर खूप अतिरेक करत राहिलो आणि त्याला शिक्षा नाही म्हणजे कुठचं प्रमाण काही असेल तर त्या विद्यार्थ्याचं फ्युचर त्याच्यावरती अवलंबून आहे. कारण मी म्हटलं तसं लर्निंग इज रिलेटिव्हली परमनंट चेंज इन द बिहेवियर. ते बिहेवियर जर पॉझिटिव्ह करायचं असेल तर थोडंसं वळण देणं आवश्यक आहे. पालकांनी ते लक्षात घ्यायला पाहिजे. शिक्षकांनी कशा पद्धतीची शिक्षा करायला पाहिजे ते लक्षात घ्यायला पाहिजे. आणि आम जनतेने म्हणजे इव्हन पॉलिटिकल पार्टीजनी आपण जे बिहेवियर करतो एखाद्या गोष्टीवरती जेव्हा ती तोडफोड होते त्याचं रिफ्लेक्शन पुढच्या पिढीवरती होतं आणि ते डिस्ट्रक्टिव्ह टेंडन्सी होते. त्याला नाही पटलं की ते त्या परीने डिस्ट्रक्शन करायला लागतं. अगदी. म्हणजे थोडक्यात शिक्षा हा जो शब्द आहे तो खरं तर मराठी आणि हिंदी अशा दोन्ही भाषांमध्ये असलेला हा शब्द आहे. मात्र दोन्ही भाषांमधला त्याचा अर्थ वेगवेगळा आहे. त्यामुळे सध्याची आपली जी संपूर्ण चर्चा मागच्या पाऊण तासापासून आपण करतो आहोत त्याच्यातून हाच निष्कर्ष खरं तर निघायला हवा की हिंदीतला जो मूळ शिक्षाचा अर्थ आहे तो अर्थ आपल्याला अभिप्रेत धरायला हवा आणि मराठीतली शिक्षा जी आहे ती त्याचा मूळ अर्थ समजून न घेता जो सरधोपट मार्गाने मुलांना मारणं किंवा त्यांना मानसिक त्रास देणं जो आहे तो आता दूर होईल अशी आपण अपेक्षा करूया. संपूर्ण महाराष्ट्राने हा कार्यक्रम ऐकलेला आहे त्यामुळे आपण अपेक्षा करूया की उद्यापासून असे प्रकार घडणार नाहीत. शिक्षकांचं निश्चितपणे प्रबोधन झालं असेल आणि उद्यापासून कदाचित शाळा भरताना विद्यार्थ्यांना सुद्धा शाळेमध्ये एक वेगळा कॉन्फिडन्स येईल आणि पुन्हा आपल्याला ही चर्चा करावी लागू नये आणि शिक्षा दिल्याच्या घटना घडू नयेत अशी आपण अपेक्षा करूया. धन्यवाद सगळ्यांचे या कार्यक्रमामध्ये सहभागी झाल्याबद्दल आणि तुमचे अनुभव आणि मतं आमच्याशी शेअर केल्याबद्दल. रोकठोकमध्ये आज इतकंच. ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा झी24 तास. झी 24 तास, एक पाऊल पुढे.